जोपर्यंत आपल्याला आईचा सपोर्ट असतो, तोपर्यंत आपल्याला काही कमी आहेत, काही गोष्टीच्या लागतात, त्या ओळखू नाही येत. ती लहानाचं मोठं करत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज नसतं. ती खूप छानपैकी आपला हट्टीपणा पुरवते, आपले लाड पुरवते आणि आपण खूप छानपैकी घडत जातो. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की नाही आता मी माझं स्ट्रगल केलं पाहिजे, मी माझं इंडिपेंडंट झालं पाहिजे. त्यावेळेस आईचं थोडं लक्ष आपल्यापासून थोडंसं कमी होतं, की आईला असं वाटतं, की आता माझं बाळ मोठं झालं. त्यावेळेस काय होतं माहिती आहे का? त्याच वेळेस आपण आपल्याला हट्टीपणातून स्वतःला बाहेर काढत नाही. लहानाचं मोठं होण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आईची आहे. पण मोठं झाल्याच्या नंतर स्वतःला पाहण्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः आहे. आणि त्यावेळेस काय होतं माहिती आहे? त्यावेळेस आपला हट्टीपणा आपल्याला त्रासदायक देतो, की जसं की आपल्यातले आपले काय गुण आहेत, आपण आपल्याला कसं ओळखलं पाहिजे, आपण आपल्याला कसं पाहिलं पाहिजे, आपण आपल्यातल्या स्किलला कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, हे सगळं माहिती आहे. पण आपण आपल्याला हँडल करायलाच कुठेतरी लक्ष देत नाहीयेत. आपण एवढा मोठा पसारा करून घेतलाय, की आपल्याला वाटतं, की सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतील. गोंधळ असा आहे, अगोदर तुम्ही स्वतःला हँडल करायचं शिका. स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी मला माहिती आहे भरपूर असतात. पण त्याच्यात जे तुमच्या स्वतःचं बॉडीमधलं एक छोटं मनाचं बाळ आहे, त्याच्याकडे अगोदर छानपैकी लक्ष द्या. त्याच्यासाठी खास वेळ काढा आणि त्याच्यानंतर खूप छान रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेत चला. पण अगोदर स्वतःच्या मनाचं एक छोटं बाळ आहे, त्याच्याकडे तर लक्ष द्या ना. म्हणजे ते बाळ तुम्ही समजून घेतलं, तर तुम्ही नक्कीच सक्सेस.